नमस्कार मंडळी. तर आज आपण अख्खा मसूर बनवणार आहोत, अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीने. म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर खूप तेल मसाल्यांचा आपण खातो ना, तर आपण घरी रोजच्या जेवणासाठी कसा बनवायचा अगदी कमी तेल मसाले वापरून ती पद्धत मी इथे दाखवलेली आहे. तर त्यासाठी मी ते 4 कांदे आणि टोमॅटो चिरून घेतले. अख्खा मसूरमध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे जात नाही, तर फक्त कांदा भरपूर वापरावा लागतो. म्हणजे अख्खा मसूर आहे त्याचा बेस एकदम मस्त तयार होतो. त्यासाठी कांदे मी इथे 4 व्यवस्थित बारीक कट करून घेतलेत. तेल पळीभर घातलं होतं, त्याच्यामध्ये चमचाभर जिरं छान असं तडतडू दिलं. त्याच्यानंतर सगळा कांदा घालायचा आहे आणि छान तो असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. धाब्यामध्ये जास्ती करून काय केलं जातं, कांदा छान मऊ होत आला की त्याच्यामध्ये सोडा घातला जातो, जो खायचा सोडा असतो ना तो. त्यामुळे कांद्याला एकदम फेसाळपणा येतो आणि विदाऊट कोणत्याही वाटणाची ग्रेव्ही आहे ती मस्त थिक तयार होते. त्यासाठी ते सोडा घातला जातो, पण मी घरी बनवते खाण्यासाठी म्हणून मी सोडा आहे तो स्किप केला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता. कांदा छान मऊ झाला की याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं. म्हणजे टोमॅटो आहे एकदम मॅश व्हायला पाहिजे. कांदा आणि टोमॅटो फोडणीमध्ये खूप छान असे मिक्स होऊन आलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत. तर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा भरून धने पावडर. जिरे पावडर इथे घालायचे नाही, आपण खडे जिरे घातलेले आहे. सोबतच 2 चमचे लाल काश्मीरी पावडर, 1 चमचा भरून गरम मसाला घातला आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तेलावरती छान मसाले परतून घ्यायचे आणि मगच आपल्याला याच्यामध्ये भिजत ठेवलेले जे मसूर आहेत ते घ्यायचे. ते 1 कप मसूर आहेत मी रात्री भिजत ठेवले होते. कमीत कमी 3 तास तरी भिजवायचे, म्हणजे ते छान पटकन शिजले जातात. मसूर आहेत ते छान फोडणीमध्ये मिक्स झाले की याच्यामध्ये एक अर्धा ग्लाससारखं पाणी घालायचं आणि छान मिक्स करून बारीक गॅसवरती याला आपल्याला शिजवायचं आहे. मसूर आहेत ते शिजायला अगदी 7 ते 8 मिनटं लागतात, फार काही उशीर लागत नाही. व्यवस्थित बारीक गॅसवरती शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान मसूर आहे तो मिळून आलेला आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाही. इवन धाब्यामध्ये वापरतात तसं सोडाही घातला नाही, तरीसुद्धा अगदी भाजी आपली छान मिळून आली. ही आपण चपाती, भाकरी, भातासोबत कशासोबतही खाऊ शकतो. एकदम छान लागते. मुळात ती पटकन बनवून तयार होते. बघू शकता आपली भाजी ही बनवून तयार झालेली आहे अगदी 10 मिनटाच्या आतमध्ये. ही जी मी भाजी बनवली आहे ती बेस आहे, म्हणजे अख्खा मसूरचा बेस आहे. जशी हॉटेलमध्ये आपण ऑर्डर देतो ना, म्हणजे लसूणी अख्खा मसूर किंवा लाल मिरची तडकावाला, तशा टाईपमध्ये याला वेगवेगळे प्रकारचे तडके दिले जातात आणि मग ते आपल्यासमोर सर्व केलं जातं. मी ते प्लेनच ठेवलं आहे. लास्टला खूप सारी कोथिंबीर घालायची, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो आणि आपली भाजी आहे ती मस्त अशी बनून तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जर यूजफुल वाटली तर रेसिपीला लाईक करा. घरी एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, ते टोटली फ्री आहे. आणि माझ्या मोटिवेशनसाठी नक्की एक कमेंट करा. आणि पुन्हा अशाच रेसिपींसोबत पुन्हा भेटू. बाय बाय.